शिवाजी विद्यापीठात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आणि विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या वाटचालीत एक नवा इतिहास रचला गेला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याच्या या घटनेचे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि औचित्य या निमित्ताने नव्याने अधोरेखित झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात येणार असल्याने प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते आज सकाळी ठीक 8 वाजता शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आले. विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्याने शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांना त्याचा मोठा आनंद व अभिमान वाटला. प्रभारी कुलगुरू डॉक्टर जाधव यांचे उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. डॉक्टर जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत छायाचित्र काढून घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली होती. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. ध्वजवंदनानंतर प्रभारी कुलगुरू डॉक्टर जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह विविध अधिकारी मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.